स्वतःवर विश्वास ठेवा. कधी काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही, हा विचार मनात ठेवून कोल्हापूरच्या अविनाश दादांनी चालू केला आहे स्वतःचा व्यवसाय. कोल्हापूरच्या अविनाश दादा प्रसिद्ध आहे ते त्यांच्या ऑटोमॅटिक मेदूवड्यासाठी, आणि त्यांच्याकडे फक्त मेदूवडेच नाही तर तुम्हाला इडली सुद्धा मिळणार आहे. अविनाश दादांचं हे स्टॉल 10 वर्षापासून कोल्हापूर सीबीएस स्टँड जवळ आहे. दादा आपल्या हातची चव कोल्हापूरच्या लोकांना तर देतात, पण कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात आलेले पर्यटक सुद्धा दादांच्या हातचे इडली मेदूवडा टेस्ट करून जातात. सकाळी सकाळीच भूक लागली आणि गरमागरम नाश्ता मिळाला तर किती मजा येते ना. तर दादांच्या स्टॉलला तुम्हाला सकाळी सकाळी 7 वाजता गरमागरम असा इडली आणि मेदूवडा मिळणार आहे. सकाळी सकाळी 7 वाजता स्टॉलला आल्यावरती दादा पहिले आपलं स्टॉल सेट करतात, त्यानंतर इथे इडली लावतात. इडली बघितलं तुम्ही कापसापेक्षा सॉफ्ट इडली यांच्याकडे मिळते आणि एकदम जबरदस्त. इथे इडली बनवायला ठेवल्यानंतर ते काढतात ते मेदूवडे, आणि मेदूवडे काढण्याची जी ऑटोमॅटिक पद्धत आहे ती आज आपण इथे बघणार आहोत. आपल्या घरी सुद्धा आपल्या आईने हे ऑटोमॅटिक साचे वापरले असतील, नाही तर घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असे साचे तर पडलेच असतील. कारण की मेदूवडे इतके टेस्टी लागायचे ना की ते घरी कसे बनतात हेच माहिती नव्हतं, आणि त्यासाठी सगळ्यांनी हा ऑटोमॅटिक साचा तर वापरलेलाच. या साच्याचे मेदूवडे तसेच आईने प्रेमाने बनवलेले मेदूवडे, मला दोन्ही मेदूवडे सगळ्यात जास्त आवडतात. ते बघितलं गरम तेलात असे मेदूवडे साच्याच्या साह्याने सोडले जात आहेत, आणि बघितलं तेवढे भारी वाटतायत ना. काही सकाळीच लागलेल्या कडक भुकेमध्ये जर तुम्हाला गरमागरम असा मेदूवड्याचा सुगंध आला, तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल ना. तसंच माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आणि माझी आतुरता गगनात गेलेली. एका साईडला इडली बनवायला ठेवली, एका साईडला मेदूवडे तळायला टाकले, आणि इथे गरमागरम असे गोल्डन मेदूवडे तयार होत आहेत. बघितला तुम्ही. आतुरता अजून आपली संपलेली नाहीये, कारण की इथे अजून आपले गोल्डन ब्राऊन मेदूवडे तयार होत आहेत. बघितलात किती छान वाटतायत हे. आणि खरं सांगते तर इथे तुडुंब गर्दी लागते हा सकाळचा नाश्ता खाण्यासाठीच, म्हणजेच इडली आणि मेदूवडा खाण्यासाठी. इथे आपले मेदूवडे आता तयार झालेले आहेत. बघितलात किती छान वाटतात मेदूवडे. आणि खरं सांगते तर साऊथ इंडियन डिश खायची जर असेल तुम्हाला कोल्हापूरमध्ये, तर नक्की तुम्ही कोल्हापूरच्या सीबीएस स्टँड जवळ या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा, आणि तिथे गरमागरम नाश्त्यामध्ये इडली आणि मेदूवडा नक्की टेस्ट करा. तुम्हालाही खरंच खूप आवडेल. माझी आतुरता आता संपलेली आहे, आणि इथे तयार झालेला आहे आपला गरमागरम इडली आणि मेदूवडा, आणि इथे प्लेट लागतात. बघितलात इडली आणि मेदूवड्याची. मला तर इडली मेदूवडा दोन्ही खायला खूप आवडतो, म्हणून मी माझ्यासाठी इडली मेदूवडा चटणी सांबार दोन्ही घेतलेला आहे. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये राहणारे असाल आणि या दादांकडे जर तुम्ही नाश्ता केला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यांचा नाश्ता कसा वाटला आणि तुम्हाला यांच्याकडे काय खायला आवडलं ते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय. स्वतःवर विश्वास ठेवा. कधी काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही, हा विचार मनात ठेवून कोल्हापूरच्या अविनाश दादांनी चालू केला आहे स्वतःचा व्यवसाय. कोल्हापूरच्या अविनाश दादा प्रसिद्ध आहे ते त्यांच्या ऑटोमॅटिक मेदूवड्यासाठी, आणि त्यांच्याकडे फक्त मेदूवडेच नाही तर तुम्हाला इडली सुद्धा मिळणार आहे. अविनाश दादांचं हे स्टॉल 10 वर्षापासून कोल्हापूर सीबीएस स्टँड जवळ आहे. दादा आपल्या हातची चव कोल्हापूरच्या लोकांना तर देतात, पण कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात आलेले पर्यटक सुद्धा दादांच्या हातचे इडली मेदूवडा टेस्ट करून जातात. सकाळी सकाळीच भूक लागली आणि गरमागरम नाश्ता मिळाला तर किती मजा येते ना. तर दादांच्या स्टॉलला तुम्हाला सकाळी सकाळी 7 वाजता गरमागरम असा इडली आणि मेदूवडा मिळणार आहे. सकाळी सकाळी 7 वाजता स्टॉलला आल्यावरती दादा पहिले आपलं स्टॉल सेट करतात, त्यानंतर इथे इडली लावतात. इडली बघितलं तुम्ही कापसापेक्षा सॉफ्ट इडली यांच्याकडे मिळते आणि एकदम जबरदस्त. इथे इडली बनवायला ठेवल्यानंतर ते काढतात ते मेदूवडे, आणि मेदूवडे काढण्याची जी ऑटोमॅटिक पद्धत आहे ती आज आपण इथे बघणार आहोत. आपल्या घरी सुद्धा आपल्या आईने हे ऑटोमॅटिक साचे वापरले असतील, नाही तर घराच्या कुठल्याही कोपऱ्यात असे साचे तर पडलेच असतील. कारण की मेदूवडे इतके टेस्टी लागायचे ना की ते घरी कसे बनतात हेच माहिती नव्हतं, आणि त्यासाठी सगळ्यांनी हा ऑटोमॅटिक साचा तर वापरलेलाच. या साच्याचे मेदूवडे तसेच आईने प्रेमाने बनवलेले मेदूवडे, मला दोन्ही मेदूवडे सगळ्यात जास्त आवडतात. ते बघितलं गरम तेलात असे मेदूवडे साच्याच्या साह्याने सोडले जात आहेत, आणि बघितलं तेवढे भारी वाटतायत ना. काही सकाळीच लागलेल्या कडक भुकेमध्ये जर तुम्हाला गरमागरम असा मेदूवड्याचा सुगंध आला, तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल ना. तसंच माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आणि माझी आतुरता गगनात गेलेली. एका साईडला इडली बनवायला ठेवली, एका साईडला मेदूवडे तळायला टाकले, आणि इथे गरमागरम असे गोल्डन मेदूवडे तयार होत आहेत. बघितला तुम्ही. आतुरता अजून आपली संपलेली नाहीये, कारण की इथे अजून आपले गोल्डन ब्राऊन मेदूवडे तयार होत आहेत. बघितलात किती छान वाटतायत हे. आणि खरं सांगते तर इथे तुडुंब गर्दी लागते हा सकाळचा नाश्ता खाण्यासाठीच, म्हणजेच इडली आणि मेदूवडा खाण्यासाठी. इथे आपले मेदूवडे आता तयार झालेले आहेत. बघितलात किती छान वाटतात मेदूवडे. आणि खरं सांगते तर साऊथ इंडियन डिश खायची जर असेल तुम्हाला कोल्हापूरमध्ये, तर नक्की तुम्ही कोल्हापूरच्या सीबीएस
KVS स्टँड जवळ या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि तिथे गरमागरम नाश्त्यामध्ये इडली आणि मेदूवडा नक्की टेस्ट करा. तुम्हालाही खरंच खूप आवडेल. माझी आतुरता आता संपलेली आहे आणि इथे तयार झालेला आहे आपला गरमागरम इडली आणि मेदूवडा आणि इथे प्लेट लागतात बघितलात इडली आणि मेदूवड्याची. मला तर इडली मेदूवडा दोन्ही खायला खूप आवडतो म्हणून मी माझ्यासाठी इडली मेदूवडा चटणी सांबार दोन्ही घेतलेला आहे. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये राहणारे असाल आणि या दादांकडे जर तुम्ही नाश्ता केला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला यांचा नाश्ता कसा वाटला आणि तुम्हाला यांच्याकडे काय खायला आवडलं ते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके बाय.